नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, एकनाथ शिंदे आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली। आता हे कसं असंही आपल्याला वाटत असेल, तर दुसरीकडे अजितदादा सुद्धा बाहेर पडलेला दिसत आहेत। त्यांनी त्यांच्या काकाचं बोर्ड धरलेले परत एकदा ते म्हणतात, जर तुमचा बाप मोठा असेल तर आमचा काका त्याही पेक्षा मोठा आहे, अशा पद्धतीचा टोचक सल्ला हे भाजपचे नेते आताचे मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेला आहे। आता हे नेमकं काय झुपलेले, कशा पद्धतीने झुपलेले, राजकारणापुरतं आहे का? राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील हे निश्चित झालेले, ते एकत्र आले सुद्धा। मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच होईल असेही बोलले जाते। तर दुसरीकडे अजितदादा सुद्धा आता नाराज आहेत, अशा पद्धतीचं जे काही दृश्य आहे ते दिसताना पाहायला आपल्याला मिळत आहे। तर एकनाथ शिंदे सुद्धा नाराज आहेत, हे सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। परंतु हे चित्र रंगवण्यात आलेले आहे का, राजकारणापुरतं रंगवण्यात आलेले आहे का मग खरंच अजितदादा पवार हे त्यांच्या काकासोबत जातील, एकनाथ शिंदे परत त्यांच्या शिवसेनेत जातील, असे अनेक प्रश्न आपल्याही मनात असतील। याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। म्हणजे मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधीही एकत्र येतील असं वाटलं नव्हतं, कारण तर बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले नव्हते, परंतु ते भाजपच्या कृपेने परत एकदा एकत्र आले। कारण तर हिंदी भाषेची शक्ती, मराठी भाषेचं अवमान, मराठी भाषेला किंमत नाही अशा पद्धतीचे विधान होताना दिसले आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी माणसासाठी एकत्र आले, अशा पद्धतीच्या चर्चा रंगू लागल्या आणि दोघं भाऊ एकत्र सुद्धा आले। महापौर हा मराठी माणूसच होईल अशा पद्धतीचे विधान सुद्धा करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे सुरुवातीला एकनाथ शिंदे यांची नाराजी पाहायला मिळाली, नगरपंचायत असतील, नगरपालिका असतील, यामध्ये घवघव यश एकनाथ शिंदे यांना मिळालं। तर असं वाटलं की आता अजितदादा कुठेतरी मागे पडले असं वाटत होतं, परंतु एकनाथ शिंदे यांची नाराजी याचं सत्र हे कुठेतरी भाजपच्या ध्यानात आलं, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ध्यानात आलं आणि लगेच एकनाथ शिंदे यांना त्यांनी जवळ घेतलं। तर अजितदादा दूर गेले, अजितदादा पवार यांनी त्यांच्या काकाचं बोट धरलं। खरं तर वाटत होतं की आता राजनीती काय चालली आहे, कशी चाललेली माहीत नव्हतं, कारण तर कोण कोणासोबत जाते। आतापर्यंत काकाला सोडून आलेले भाजपमध्ये गेले आणि भाजपमधून आलेले परत काकाकडे गेले। त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे उद्धव गटातून बाहेर पडले, त्यांचे नेते बाहेर पडले। आता वाटलं की एकनाथ शिंदे सुद्धा शिवसेनेत जातात का काय, परंतु एकनाथ शिंदे यांना जागा राहिली नाही, ते वापस जाऊ शकत नाहीत। तर अजितदादा पवारची नाराजी ही दूर करता आली नाही, कारण तर युती फक्त एकनाथ शिंदे सोबत आहे, त्याचबरोबर भाजपची युती म्हणजे एकनाथ शिंदे सोबत आहे। तर अजितदादा पवार हे त्यांच्या काकाकडे गेले, पुणे असेल, चिंचवड असेल, मुंबई असेल, अनेक ठिकाणी त्यांनी त्यांचा स्वबळाचा नारा दिला आणि त्यांनी त्यांचे उमेदवार सुद्धा मोठ्या प्रमाणात उभे केले। आता दुसरीकडे म्हणतात एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं पटत नाही, हे आपल्याला मीडियाच्या माध्यमातून दिसलं असेल। काका आमचे मोठे आहेत, म्हणजे तुमच्या वडिलांपेक्षाही आमचे काका मोठे आहेत, अशा पद्धतीचं विधान अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलं। मग ते त्यांना केलं म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांना केलं की तेव्हा त्यांच्या नेत्याला केलं, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा गप्प बसत नाहीत, तेही त्यांचं विधान करतात। तेही म्हणतात, हमें म्हणजे शायरीच्या माध्यमातून बोलतात की हम पानी पीने वाले हैं आणि पानी पिलाने वाले भी है, हम किसी से कम नहीं, अशा पद्धतीचं विधान हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना टोचक टोला देण्याचं काम हे करण्यात आलं। तर अजितदादा पवार परत एकदा काकाकडे गेले तर मग भाजपचं काय होणार, त्याची जे काही सत्ता असेल ती कोसळेल का, असेही प्रश्न विचारले जातात, की मग एकनाथ शिंदे त्यांना धीर देणार असेही बोलले जाते। आता एकनाथ शिंदे जर प्रत्येक वेळेस मुंबईची दिल्लीची वारी करत असेल तर कुठेतरी भाजपमध्ये विलीन होण्याची दाट शक्यता आहे आणि एकनाथ शिंदे यांचा जो काही पक्ष असेल शिवसेना, ही सुद्धा भाजपमध्ये विलीन होऊ शकते, कारण तर त्यांना पाठीमागे जाण्याची सवय नाही किंवा ते वापस जाऊ शकत नाहीत असेही बोलले जाते। आता खरं काय ठरते, कसं ठरते आणि मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होतो का, परप्रांतीय होतो का, उद्धव ठाकरे यांचा नेता होतो का, किंवा राज ठाकरे यांचा नेता होतो का, किंवा मग भाजपचाच नेता होतो, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि वैऱ्याची रात्र आहे, ती वैऱ्याची रात्र कशी सांभाळली जाते
दुबार मतदान होते का, डुप्लिकेट मतदान होते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा. विषय आणि हे चॅनल जर आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.